टाइमपास करू नका आयोजकांना सहकार्य करावं. हॅलो युवा वॉरियर्स संघाने लवकरात लवकर काय निर्णय चालू आहे तुमचं ते घेऊन क्षेत्ररक्षण लावायचं आहे. लोकेश दोन्ही बलाड्या संघामध्ये लढत अंबिका टेंडर्स डाकसौंदाणे वर्सेस जो वॉरियर अशी लढत दोन्ही बलाडे संघ आहेत. हॅलो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवाभाऊ चषक 2025 पर्व पहिलं स्पर्धेचा 7वा दिवस. या 7व्या दिवसाची चौथी लढत दोन्ही बलाड्या संघामध्ये. षटक क्रमांक पहिला आला आगमन. सामना करतील दीपक मोहिते. फिल्डिंग तैनात आणि पंचांचा निर्णय फाईट. पहिला चेंडू अगदी ऑफ साईडच्या अगदी बाहेरून फेकलेला. अंपायर यांनी व्हाईट करार दिलाय आणि संघाने एक रन जाईल खात्यात. आणि बघू ह्या ठिकाणी मेडॉनच्या दिशेला शिवाभाऊ निकम.
हॅलो जगदीश जाधव या ठिकाणी मंचाच्या दिशेने जगदीश जाधव भिल्डर गावाची शान या ठिकाणी षटक क्रमांक पहिलाच षटक क्रमांक पहिल्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावरती बघू बघायला गेले तर मित्रांनो दीपक मोहिते बुद्धाट्या गावाची शान बघू आपल्या संघासाठी उद्या रणाचा फटका ठोकता चौकारच्या षटकाच्या रूपाने फलंदाज साफ होईल गोलंदाजी बरकावरती चारी दिशेला बघितलं ते झेंडे फडकताना बॅनर धडकताना गावाचं नाव आहे चौदाने आणि अगदी बॅटीने कडा घेतला आणि नक्कीच तुम्हाला जीवदान तर मिळालं होतं नक्कीच जीवदान मिळालं होतं परंतु ह्या ठिकाणी कधी रन घेण्याचा प्रयत्न जावा लागला थँक्यू डीजे षटक क्रमांक पहिल्याच खेळ संपवला आहे धावसंख्या बरोबरीची सध्या आहे तुमचं समीकरण 1/3 अंकावरती षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती बघू चर्चा करताना गणेश भाऊ पवार स्वतः जीवावाडी संघाचे बालक जितू भामरे सर या ठिकाणी नक्कीच कुणाकर गेंदबाजी देता याची सगळ्यांना की स्वतः घेता आणि नक्कीच षटक क्रमांक स्वतः घेऊन आले जितू भामरे सर या ठिकाणी व्याटर मैदानामध्ये दाखल विजय पवार आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता फिल्डिंग तैनात अगदी पॉइंट एरियामध्ये अगदी गॅपीमध्ये खेळून काढला बॉल जाईल शिवाबा चौकार संघ आहे मित्रांनो जुवावाडी त्याच्यामुळे तुम्हाला मोठं टार्गेट द्यावा लागेल एवढं संघाने फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकावरती मेडॉनच्या दिशेला आणि बघू ह्या ठिकाणी एकच रन होता मिस फील्ड झाली एवढं संघाने कुठलाही रन नव्हता परंतु एक रन जोडून दिलेत आपल्या संघाला फिल्डिंग तैनात हलक्या हाताने खेळू काढलेला चेंडू एक रन
अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करतात जीवावारी संघाकडनं विजय पवार. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. पुन्हा हलक्या हाताने खेळून आलेला चेंडू निर्धाव चेंडू आशाला उत्कृष्ट षटक क्रमांक दुसरे खेळून आले जितू भांबरे सर. चेंडू क्रमांक शेवटचा लास्ट आणि बघू ह्या ठिकाणी अगदी बॅटीने कडा घेतला त्यानुसार जावा लागेल तुम्हाला तंबूच्या आश्रयाला. दोन षटक दोन बाद 9. अगदी 9 रनावर रोखलंय. अगदी 2 षटक मध्ये 2 आऊट 9 रन. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असेल. 10 षटक मित्रांनो या ठिकाणी खेळवली जातात. म्हणून ह्या ठिकाणी अगदी बघून आणि थांबून खेळायचं आहे. परंतु मित्रांनो वेळेचं काळ सांगेल कोण केव्हा षटकार मारून जाईल, कोण केव्हा आउट होऊन जाईल, कोण केव्हा गोलंदाजी करून जाईल ते वेळेचं काळ सांगेल. आणि समोरच्या दिशेने अगदी कव्हर एरियामध्ये चेंडूला उचलून घाललाय. आणि काय सांगायचं आहे चौका. वा असं माणूस असावा. स्वतः फिल्डिंग गणेश पवार यांनी केली आणि बाय एक बाउंड्रीच्या बाहेर गेला. स्वतःने सांगितलं की चौकार. वा विकेट एरियामध्ये क्षेत्र रक्षक शिवा निकम चेंडूला उचलला फेकला बॉलरच्या दिशेने. तोपर्यंत निश्चितच 1 रन पूर्ण असेल. बघू किती रनाचा डोंगर रचून देता विजय स्वारे अंकुश न्यू बॅटर. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. आणि आडवा पट्टा होता परंतु ह्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला एक चुकी करण्यात भाग पाडलं. या अनुषंगाने आडवा पट्टा होता. तिसऱ्याचा चौथा चेंडू प्रगती पथावरती. बघू 3 विकेट अगदी तंबूच्या आश्रयाला गेलेत. आपल्या संघासाठी टार्गेट करावा लागेल. बॉलावर तुटून पडावा लागेल. बॉलावर आक्रमण करावा लागेल. मित्रांनो तुमच्या विकेट 3 तंबूच्या आश्रयाला उत्कृष्ट गोलंदाजी बनावी लागेल.
काभा मोरे बघू ह्या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो उत्कृष्ट जोडी आहे ही जोडी टिकली तर नक्कीच रन तुम्हाला टार्गेट देतील, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळेचं काळच सांगेल कोण केव्हा फलंदाजी करून जाईल, कोण केव्हा गोलंदाजी करून जाईल, ते वेळेचं काळच सांगेल. याडू संघाने फलंदाज सज्ज होईल. बॅट फुटला, टच केलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी चेंडूला उचलला फेकला इष्टी रक्षकाच्या दिशेनं आणि बघू या ठिकाणी अपील तर स्ट्रॉंग होती, परंतु नाकारत भूमिका रचली हुंपारे पैर बाळाभाऊ यांनी आणि एक रन पूर्ण होईल. जगदीश जाधव फिल्डर गावाची शान बघू आपल्या संघासाठी वैयक्तिक किती रन ठोकता आणि संघाला किती जोडून देतात ते वेळीच काळ सांगेल. फलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कावरती जगदीश भाऊच्या नावानं चांद भला आणि बघू या ठिकाणी शिवा हो निकम जाखोडची शान चेंडूला उचलला फेकलं तोपर्यंत नक्कीच एक रन पूर्ण करून सिंगल रन प्राप्त करून जगदीश जाधव यांनी काबाभाऊ मोरे यांना चान्स दिले फलंदाजीसाठी. फिल्डिंग तैनात, झेंडे फडकताना आणि या ठिकाणी एक रन डिक्लेअर असेल आणि षटक क्रमांक 3 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते. समीकरण 3/17 या अंकावरती कमांडीचे हॅलो लगेच या ठिकाणी श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा भाऊ षटक क्रमांक 4 घेऊन आले. आता बॅटीने कडा घेतला आणि थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू गेलेला. कुठली ना गलती करता जगदीश जाधव यांना माघारी जावा लागेल. या अनुषंगाने फलंदाज येतात. बघा आपल्या संघासाठी गरज आहे तुमची, परंतु या ठिकाणी हलक्या हाताने खेळूक आलेला चेंडू षटक क्रमांक 14 हाताने जितू भबरे सर युवा वॉरियर संघाचे बालक बघा आपल्या संघासाठी एक रन वाजवताना
फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकावरती चेतन. आणि बघू या ठिकाणी अगदी पॉइंटच्या एरियामध्ये चेंडू चाललाय आणि लगेच एकच रन असेल. आजूबाजूला बघितलं ते चेंडूपर्यंत आणणे गोड असं ठिकाण ठिकाणाचं नाव आहे चौदाने तालुका सुधारा करण्याचा प्रयत्न, परंतु एकच रनावर संतोष मानावा लागेल. चेंडू क्रमांक 4चा चेंडू क्रमांक 5 प्रगती पथावरती आहे. मग आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न कितू भाबरे सर. पुन्हा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क आहे. चेंडू संघाने डॉट बॉल. बघू ह्या ठिकाणी एक रन आपल्या संघासाठी वाचवत आहे. चेंडू क्रमांक 4चा चेंडू क्रमांक 6 लास्ट प्रगती पथावरती आहे. घेऊन जातील चेतन यांना जितू बाबरे सर. फिल्डिंग तैनात आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू केवळ एक. चेंडू क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर पोहोचते समीकरण 4/20 या अंकावरती. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने देवाभाऊ चषक 2025 आयोजक रमेश भाऊ बर्डे, दीपक भाऊ बोरे, खंडू भाऊ बोरे, काळू भाऊ चव्हाण, बाळा भाऊ पवार, बबलू भाऊ गवळे, जाकीर भाऊ शेख, दिनेश भाऊ बोरे यांच्या माध्यमामधून ही भेटीला आलेली स्पर्धा त्यांचं तर अभिनंदन करावाच लागेल. या स्पर्धेला आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या चौंदाना नगरीमध्ये हरीश स्वागत स्वागत स्वागत. चारी दिशेला बघितलं तर आनंदमय वातावरण. गावाचं नाव आहे चौदाने. बघा मित्रांनो या ठिकाणी षट क्रमांक 5 हलक्या हाताने खेळू काढलेला चेंडू एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. आणि बघू या ठिकाणी मी हमेशा बोलतो की थर्ड मॅन एरिया खतरनाक आहे. त्या ठिकाणून जर चेंडू गेला तर तुम्हाला विनाकारण रन खर्चावा लागता. म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी खतरनाक फिल्डिंग करायची आहे जेणेकरून तुमचे रन वाचतील, परंतु वेळीच. आणि या ठिकाणी अगदी शरीराला हरिहर संघाकडनं गणेश पवार तथाने गावाची शान अगदी किरझळ धरणाच्या शेजारी वसलेलं छोटस गाव तथाने गणेश पवार षट क्रमांक 5 वाहतात. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकावरती आणि प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पुरेसा चेंडू बेटीवर आला नाही. याडू सगाने तुम्हाला रनापासून थांबावं लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही बेटीवर येईना. सज होतील फलंदाज. अडवा पट्टा होता परंतु या ठिकाणी टिकलेर 2 रन असतील. षट क्रमांक 5व्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती असेल. तोपर्यंत मित्रांनो युट्यूब लाईव्ह क्रिकेट बघत आहेत सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि बघू ह्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेला अगदी लांबून पळत आले आणि कॅच टिपून आपल्या संघाचं आनंदमय वातावरण खुलवून दिलंय. वा नाईस कॅच. चार 5/25 षट क्रमांक 5 चा खेळ संपलाय. 6वा षटक प्रगती पथावर
5-25 असं समीकरण. 5 विकेट अगदी तंबूच्या आश्रयाला आणि 5 षटक झालेत. अवघे 25 रन दिले. लोकेश या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं मी अभिनंदन करतच राहील. कारण मित्रांनो, जे क्रिकेट रसिक असतात, क्रिकेट चाहते, आपला वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावली आपली स्पर्धा बघण्यासाठी, स्पर्धेचा उत्साह वाढण्यासाठी नक्की त्यांचं अभिनंदन करतो. आणि संघाने नक्की षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती. बघू आपल्या संघाला कोणता फटका सजवता. गरज आहे तुम्हाला रनांची, परंतु वेळेचं काळच सांगेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बघू आपल्या संघाला विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज सज्ज होईल. बॅकफुटला टच केलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एक रणावर संतोष मानावा लागेल. हलक्या हाताने टाकलेला चेंडू, डॉट चेंडू असेल या ठिकाणी. आणि संघाने जिथं डॉट चेंडू पडेल त्या ठिकाणी तुमचा रन थांबेल. ज्या ठिकाणी फटका बसेल त्या ठिकाणी रन नक्कीच तुमच्या खात्यामध्ये जातील. आणि संघाने वारंवार चर्चा करताना जेव्हा वरील संघाचे बालक श्री जितू भांबरे सर नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो रन कमी आहेत तुमचे. आणि बघू मेळाच्या दिशेला त्या ठिकाणी गणेश पवार एकच रनावर संतोष मानावा लागेल. मोठ्या फटक्याची गरज आहे. बघू येतोय का तुमच्या फलंदाजी बांधून. पुन्हा दिशेने टच केलेला चेंडू केवळ एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय तुम्हाला जेव्हा वॉरियर संघाने अगदी 5 विकेट अगदी तंबूच्या श्रेयाला पाठवले. आणि बघू मेड ऑफच्या दिशेला गणेश पवार तैनात आहेत. त्या ठिकाणी नक्कीच एकच रन मिळेल. या एक रनाच्या साह्यानं धावसंख्या बुरडावर जाईल तुमचं. षटक क्रमांक 6 खेळ संपूर्ण 5 बाद 29 अंकावरती. बघायला गेले तर मित्रांनो या ठिकाणी श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा भाऊ चेचक आणि लेगच्या दिशेने हलक्या हाताने ढकलून दिलं चेंडूला. एक रन काढून फलंदाजाला चान्स दिलाय. बघू गाभा मोरे सौंदर्य गावाची शान मोठी आशा तुमच्याकडनं, परंतु तुमच्या समोर खतरनाक गोलंदाज गणेश पवार
अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू चेंडूला उचलला फेकला तोपर्यंत निश्चितच एक रन. बाल बाल बस गई काभा भू भोरे. अति काही संकटात नाहीये ही स्थिती असते ह्या टायमाला मित्रांनो. परंतु तुमच्या समोर खतरनाक गोलंदाज गणेश पवार. मोठ्या फटक्याची आशा आहे आणि ह्या ठिकाणी नक्कीच वाईट प्लस. आणि नक्कीच रन खर्चावा लागतील या ठिकाणी. आणि लेगची दिशा भटकले गणेश पवार. मागून टाकलेला चेंडू वाईट करार दिला प्लस रन देखील घालवले. फिल्डिंग तैनात. टप्प्याचा चेंडू होता अंदाज नाही घेता आला या अनुषंगाने चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. दाबत चेंडू आचल. मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते ह्या ठिकाणी आणि बघू बेड ऑफच्या दिशेला फटका सजवलेला. क्षेत्ररक्षक तैनात होते. प्रयत्न भरपूर केला कॅच ड्रॉप झाला. त्या अनुषंगाने 2 रन टिपले. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती परंतु कधी कधी मित्रांनो हरावं लागतं. लांबून येऊन प्रयत्न केला. अगदी बॅटीने कडा घेतला ना लाजवाब. अगदी थर्डमॅनच्या दिशेला षटक क्रमांक 7 षटक क्रमांक 7 खेळ संपन्न. समीकरण 6 बाद 37 या अंकावरती श्री अंबिका टेंडर्स डांग सौंदाने अंबिका टेंडर्स संचालक आणि आमचे मित्र कुणाल भाऊ काकोटे यांनी मित्रांनो या स्पर्धेसाठी मेहनत व्यास ट्रॉफी दिल्याबद्दल त्यांचं ह्या ठिकाणी पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो. नक्कीच अगदी गोड स्वभावाचे आमचे मित्रांनो. आणि बघू या ठिकाणी अपील ट्रॉग आणि नक्कीच आउट करार दिलाय. अगदी बॅटीने कडा घेतला. कमांडी जोडीच्या आणि ह्या ठिकाणी पंचांचा निर्णय व्हायचा अतिरिक्त रन.
अगदी 7 विकेट अगदी तंबूच्या आजऱ्याला 7 बाद 38 8वा षटक. आणि बघू ह्या ठिकाणी चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही. अडू संघाने नक्कीच निर्धाव चेंडू असेल. एक रन अगदी लाखा मोलाच्या असता मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. एक रडावर एक चेंडूवर मॅच टर्न होत असते. अरे मिड ऑफच्या दिशेला फटका सजवलेला चेंडूला उचलला फेकला लाजवाब फिल्डिंग भरावी लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी भरावी लागेल. कुठलाही मोठा फटका न देता षटक क्रमांक 8 ची जिम्मेदारी अगदी मोकळ्या हाताने निभावताना गोलंदाज मग आपल्या संघासाठी लक्ष्मण पवार कोणता फटका सजवता फलंदाज सजवेल. गोलंदाजी बरकावरती औषधाच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू हलक्या हाताने त्या ठिकाणी दुसरा रन नक्कीच पूर्ण होईल. अगदी यष्टी रक्षक आमचे बंटी भगवा त्या दिशेने फेकलेला चेंडू. षटक क्रमांक 8 चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते समीकरण 7-42 अंकावरती. कमाल सात बाब 42. मग आपल्या संघासाठी अवघे 12 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 9 घेऊन आले. जो संघाचे बालक जितू भाबरे सर सामना करतील. फलंदाज काफा मोरे चौदाण्या गावाची शान. मग आपल्या संघासाठी आणि बघू वेडाच्या दिशेला आणि नक्कीच या ठिकाणी 2 रन निश्चितच असतील. या 2 रनाच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते तुमचं समीकरण 7-44 अंकावरती. फिल्डिंग तैनात आणि उंचीवर मारलेला चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. या अनुषंगाने झेलबाद होऊन काफा मोरे यांना धावा लागली.
आणि ह्या ठिकाणी आणि बघू ह्या ठिकाणी हाती काही संकटात नाही की काय नाही. अगदी उत्कृष्ट गेंदबाजी भरावी लागेल कारण जिगर बाद लागतो मित्रांनो शेवटचं षटक टाकण्यासाठी. चांगल्या चांगल्या गोलंदाजांचा धुवा उडून जातो परंतु 3 चेंडू अगदी सुरक्षित टाकले पंटी भाऊ यांनी. बघा प्रहार केलाय बॉलाला उचलून फेकलाय 6 6 6 षटकार त्या रुपयाने फटका.
अगदी बेड ऑफच्या दिशेला मेराच्या दिशेला फटका सजवलेला. नक्कीच 3 रन इथून श्री गणेशाई सुरू होतोय रनांचा. हॅलो हॅलो
श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने देवा भाऊ चषक 2025 पर्व पाहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि चौदाण्या गावा कमिटीच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो। नक्कीच लाभून आलेले आमचे मित्र चौदाण्या नगरीमध्ये स्पर्धा बघण्यासाठी हजेरी लावलेली क्रिकेट चाहते म्हणून नक्कीच त्यांचं देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन असेल। तोपर्यंत मित्रांनो चारी दिशेला बघितलं तर झेंडे फडकताना गोडाचं ठिकाण हे ठिकाणाचं नाव आहे चौदाणे। नक्की जिथून जर बघायला गेले तर मित्रांनो उत्कृष्ट असं वातावरणामध्ये ठरवलेली ही लीग या गावाचं नाव आहे चौदाणे। टप्प्याचा चेंडू होता त्या ठिकाणी जेपीस जाधव चेंडूला उचलला फेकला इष्टी रक्षकाच्या दिशेनं तोपर्यंत निश्चितच 2 रन असतील। मग आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल दीपक मोहिते मग आपल्या संघाला विकेट मिळवून देतात की काय। वा लाजवाब गोलंदाजी वर्गावर अगदी तीच गतीने गोलंदाजी करत आहेत दीपक मोहिते फिल्डिंग तैनात अगदी थडव्यांच्या दिशेला जाईल चेंडू आणि ह्या ठिकाणी नक्कीच केवळ 1 रनावर संतोष पाडावा लागेल। चेंडू क्रमांक 3चा चेंडू क्रमांक लास्ट भरगती बतावरती 6वा चेंडू असेल शेवटचा चेंडू क्रमांक 3चा फिल्डिंग तैनात आणि बघू ह्या ठिकाणी किती रन मिळतील ते आणि 2 रन असतील आणि बघू ह्या ठिकाणी चेंडू क्रमांक 3चा खेळ संपलाय। धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचते तुमची समीकरण 1 अंकावरती 42 बॉलामध्ये 35 रनाची आवश्यकता असेल मित्रांनो। तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी ज्यांनी लाखा बोलाची मदत केली मित्रांनो सगळ्यांचं अभिनंदन करतो। लांबून आलेले आमचे मित्र या चौदाणा नगरीमध्ये हजेरी लावलेली या लीगचा आनंद लुटण्यासाठी आणि आमचा शोभा वाढवण्याबद्दल तुमचं नक्कीच अभिनंदन करेल। ज्या ठिकाणी क्रिकेट प्रेमी रसिक जास्त असतील त्या ठिकाणी मित्रांनो आनंदमय वातावरण असेल आणि बघू पॉइंट एरियामध्ये चेंडूला उचलून फेकलाय त्या ठिकाणी अगदी सीमा चौकार थँक्यू चेंडूला उचललंय आणि बघू मिड ऑफच्या दिशेला बघू दीपक मोहिते या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना आणखी मित्रांनो कोणाचीच बाजू धरून बोलता नाही येणार। एक रन पूर्ण असेल 2रा रन देखील पूर्ण नक्कीच या ठिकाणी षट क्रमांक 4था चेंडू प्रगती पथावरती शंकर पवार वा लाजवाब एकापासून गेला पण दुसऱ्याने टिपला खतरनाक तो एरिया हिऱ्याचं नाव थर्डवेन बॅटीचा कडा घेतला आणि शिलबाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जावा लागेल।
₹10,000 त्यांचं देखील अभिनंदन. आणि चौथं बक्षीस आहे श्री अनिल भाऊ निंबा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून ₹15,000. म्हणजे अभिनंदन. सगळ्यांचं अभिनंदन करतो. षट क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल समीकरण 2 बाद 38 अंकावरती. बघायला गेलं तर मित्रांनो दोन्ही बलाढ्य संख्या आहेत, परंतु वेळीचं काळच सांगेल कोणाच्या बाजूने विजयाची हवा चुकाल. तोपर्यंत खरंच मित्रांनो सगळ्यांचं अभिनंदन करावं लागेल. मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते ह्या चौदाना नगरीमध्ये आले. ह्या स्पर्धेचा अगदी मान उंचावून शोभा वाढवली. नक्कीच अभिनंदन तुमचं. आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो षट क्रमांक 5 प्रगती पथावरती षट क्रमांक 5 घेऊन आले तर दीपक मोहिते सामना करतील जीवावारी संघाचे मालक जीतो भाबरे सर. फिल्डिंग तैनात. दिशा भटकले. अगदी लेटच्या अगदी मागच्या दिशेने फेकलेला बाहेरून वाईट करार दिला अंपायर यांनी. हॅलो. आणि ह्या ठिकाणी अगदी निर्धाव चेंडूच्या रूपाने टाकलेला चेंडू आणि पेटीचा कुठलाही संपर्क आहे. चेंडू संघाने डॉट. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेलं तर षट क्रमांक 5 निर्धाव चेंडू असेल. बघायला गेलं तर मित्रांनो आनंदमय वातावरण झाले. पावसाचे दिवस नाही तरी बी पाऊस पडतो. आपल्या दोन्ही तालुक्याची ओळख जर ओळखायला गेलं तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये नाही तर जगामध्ये मित्रांनो आपल्या दोन्ही तालुक्याचं नाव मोठं पीक घेतलं जातं. त्या पिकाचं नाव आहे कांदा. कांदा नसला तर आपला वाटा होऊन जातो. अशा आपले 2 तालुके कळवणारी सटाणा आपण बांध भाऊ आहेत असं म्हणा मित्रांनो. नक्कीच या ठिकाणी अशा ठिकाणी भरलेली स्पर्धा षट क्रमांक 5 खेळ संपूर्ण धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते समीकरण 2 बाद 42 अंकावरती. बघायला गेलं तर मित्रांनो आनंदमय वातावरण. आणि आमचे आयोजक दीपक भाऊ मोरे यांचं आगमन झालंय. याचं अभिनंदन आचर. चारी दिशेला अगदी तुडुंब भरलेलं ग्राउंड प्रेक्षकांनी अगदी चौदाना नगरी खुलून गेली व फुलून गेली फुलासारखी. वा लाजवाब. चारी दिशेला झेंडे फडकतांडे अगदी बॅटीने कडा घेतला जावा लागेल तुम्हाला माघारी. रण भरपूर कमी आहेत मित्रांनो. काही करायची काही गरज नाही, परंतु ह्या ठिकाणी स्वतः मालक जितू भाबरे सर त्या ठिकाणी तैनात आहेत फलंदाजीसाठी. नक्कीच कान मंत्र देऊन फलंदाजाचा उत्साह वाढवतील अशी अपेक्षा सगळ्यांची. परंतु मित्रांनो अटाकटीचा लढत अशी या दोन्ही होणाऱ्या संघामध्ये दोन्ही बाजूला मॅच 29 चेंडू मध्ये 22 रनाची आवश्यकता. मित्रांनो षट क्रमांक 6 हातावताने दैनदुले गावाची शान आमचे मित्र शंकर भाऊ पवार षट क्रमांक 6 घेऊन आले. बघू आपल्या संघासाठी एक विकेट तर मिळवूनच दिले. बघू दुसरी विकेट घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु बघू ह्या ठिकाणी त्याचा सामना करण्यासाठी आमचे मित्र सज्ज होतील. बघायला गेलं तर मित्रांनो न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. बॅकफुटला टच केलेला चेंडू वैयक्तिक स्वतःचा खाता खोलला आणि एक संघाचा खात्यामध्ये रन जोडून दिले. राजू
हिरे बघू आपल्या संघासाठी जितू भोमरे सर 28 चेंडू मध्ये 21 रनाची आवश्यकता आहे आणि बघू ह्या ठिकाणी भेटीचा आणि चेंडूचा संतुलन बिघडलं अगदी तोंड्याला लागलेला चेंडू कमांड टीचर वेटर मैदानामध्ये दाखल फिल्डिंग तैनात आणि पहिल्यांदा बॉलावर प्रहार केलाय आणि नक्की ज्या ठिकाणी पुन्हा जावा लागेल तुम्हाला तबूच्या आसऱ्याला परत भाऊ बाग निकवेल गावाची शान अगदी गोड स्वभावाचा माणूस या ठिकाणी नक्कीच मित्रांनो आले पुन्हा नक्कीच तुमचं अभिनंदन असेल आणि बघू ह्या ठिकाणी काही करायची काही गरज नाही 26 चेंडू मध्ये 21 रनाची आवश्यकता बघायला गेलं तर मित्रांनो उत्कृष्ट खूप सुंदर शॉट लावलेला आहे सुंदर बॉल टाकलेला आहे या ठिकाणी शंकरने ओके हेलो 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 नहीं है वाइट नहीं है बॉल है हेलो रिव्यू सक्सेसफुल हेलो शंकर पवार यांना गॅरंटी होती मित्रांनो तुम्ही वाईट टाकलाच नाही तो वाईट दिलास कसा या अनुषंगाने रिव्ह्यू घेतला आता सक्सेसफुल खेळ क्रमांक 6 खेळ संपवला धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते समीकरण 5-43 अंकावरती 24 चेंडू मध्ये 21 रनाची आवश्यकता षट क्रमांक 7 व प्रगती पथावरती बघू या ठिकाणी मित्रांनो या स्पर्धेचा आमचे मित्र भरपूर युट्यूब लाईव्ह आनंद घेत आहे सगळ्यांचं अभिनंदन अगदी उंचीवर मारलेला चेंडू आणि ह्या ठिकाणी अंदाज घेताने आला या अनुषंगाने 1 रन जाईल खात्यात कसं येऊ द्या भाऊ हाताला लागू द्या पायाला लागू द्या अंगाला लागू द्या पण येऊ द्या रे बाबा असा संकेत देताना आमचे जितू सर भमरे सर नक्कीच मित्रांनो
23 चेंडू मध्ये 20 रनाची आवश्यकता. अगदी अट्ट्याकटीचा सामना चालू तुमच्या समोर. विकेट क्रमांक अगदी 5 तंबूच्या आसऱ्याला आहे. दोन्ही संघांवर दबाव, गोलंदाजांवर दबाव, फलंदाजांवर दबाव, असा हा रंगीला सामना दोन्ही बलाढ्या संघामध्ये. तरी दिसेला बघितलं तर चेंडू तांडे लाजवाब. मी म्हणतो ना मित्रांनो की दोन्ही बाजूला ब्यास आहे. 22 चेंडू मध्ये 20 रनाची आवश्यकता आहे. बघायला गेलो तर पुन्हा टाकलेला चेंडू आणि हमेशा भरत असतो. थर्ड एरिया खतरनाक आहे. त्या ठिकाणून जर चेंडू गेला तर रन खर्चावा लागते. या अनुषंगाने रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. लेग बाय. बघू ह्या ठिकाणी थर्ड अंपायर निर्णय. हलक्या हाताने लेगच्या दिशेला खेळून काढलेला चेंडू चेंडूला उचललं फेकलं जाधव यांनी. तोपर्यंत एक रन. चेंडू शिल्लक 20. रन बनवायच्या 17. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळ सांगून जाईल. आणि पुन्हा थर्डमॅनच्या दिशेला ढकलून दिलाय चेंडूला. या ठिकाणी मिळतील तुम्हाला 2 रन. या 2 रनाच्या साह्यानं 2 रन मिळतील. अगदी लालीपाप चेंडू होता, पण याचा फायदा घेता नाही आला. अगदी बॅक फुटला टच केलेला चेंडू. परंतु ह्या ठिकाणी नक्कीच षटक क्रमांक 7चा खेळ संपला. धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचतील तुमचं समीकरण 5 बाद 49 अंकावरती. 18 चेंडू मध्ये 15 रनाची आवश्यकता. तोपर्यंत नक्कीच मित्रांनो रामगिरी श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं. आयोजक रमेश भाऊ बर्डे, देवा भाऊ मोरे, खंडू भाऊ मोरे, काळू भाऊ चव्हाण, बाळाभाऊ पवार, बबलू भाऊ कवळी, जाकीर भाऊ शेख, दिनेश भाऊ मोरे. माध्यमामधून भरून आणलेली स्पर्धा मित्रांनो आयोजकांचं अभिनंदन करावं लागेल. आणि या ठिकाणी नक्कीच मित्रांनो आमच्या अंबिका इंडोर्स डांग सौदाण्याचे संचालक श्री कुणाल भाऊ काकुटे यांनी देखील ह्या स्पर्धेत आणि लांबून मित्रांनो युट्यूब लाईव्ह जोडले गेलेले आमचे मित्र या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणून जर बघायला गेलं तर मित्रांनो 10 किलोमीटर अंतरावर मोठ्या देवाचं स्थान, कपाले छोरात देवाचं स्थान, महादेवाचं स्थान, 33 कोटी देवाचं स्थान. आणि तिथून जर बघायला गेलो तर 10 किलोमीटर अंतरावर उचलेलं सुंदर असं गाव. या गावाचं नाव आहे सौदान. बॅकफुटला टच केलेला चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी एकच रनावर संतोष मानावा लागेल. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा भाऊ चषक 2025 आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या चौदाना नगरीमध्ये हर्ष स्वागत. आणि बघू या ठिकाणी एक रन तर निश्चितच असेल. या स्टेजला व्यास केली तर मित्रांनो दोन्ही बाजूनी दबाव असतो. कारण तुमच्या विकेट गेल्या तर तंबूच्या आसऱ्याला 5. या अनुषंगाने 16 चेंडू मध्ये 13 रनाची आवश्यकता. 13 रन जरी झाले तरी भरपूर आहे तुमच्या सोबत. हलक्या हाताने खेळू काढलेला चेंडू कव्हर एरियामध्ये फिल्डिंग तैनात. चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत निश्चितच 1 रन असेल. 1 रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. या 1 रनाच्या साह्यानं धावसंख्या बुरड्यावर जाईल तुमचं समीकरण 5 बाद 52 या अंकावरती. 52 15 चेंडू मध्ये 12 रनाची आवश्यकता. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि नक्कीच मित्रांनो आजूबाजू बसलेले
वडीलधारी माणसं मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी आलेले आमच्या काकाच्या मामाच्या बाबाच्या नावानं नक्कीच तुमचं तर नाव घेवाच लागेल. अभिनंदन करतो या स्पर्धेला तुम्ही नक्कीच शोभा वाढवली प्रेक्षक म्हणून अभिनंदन तुमचं. हलक्या हाताने खेळू काढलेला चेंडू आणि बघू दुसऱ्या रनाची माग आहे आणि दुसरा रन देखील पूर्ण होईल. या अनुषंगाने षट क्रमांक 8 काढलं तरी तिथपर्यंत पोहोचतो म्हणून एकदम हलक्या गतीने खेळ सुरू केला आणि पोहोचवला आपल्या संघाला समीकरण 5 बाद 56 या अंकापर्यंत. 12 चेंडू मध्ये 8 रनाची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 8 रनाची आवश्यकता. षट क्रमांक 9 प्रगती पथावरती. चारी दिशेला बघितलं तर मित्रांनो आनंदमय वातावरण. मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते म्हणून हजेरी लावलेले वडीलधारी माणसं देखील मोठ्या संख्येने आले. त्यांचा तर आभार मानल्याच गेल्या पाहिजे मित्रांनो. ती म्हण आहे आज मी ती म्हण टिकून आहे. जुनं ते सोनं ते कधी विसरायचं नाही मित्रांनो. आपल्याला आजोबा आपले बाबा सांगून गेलेत कुठं बी जा पळसाला 3च पानं. असे काही गोष्ट आठवते मित्रांनो. जुनं ते सोनं आपल्या समोर लाईव्ह उदाहरण. या अनुषंगाने चेंडू आहे शिल्लक 12. रन बनवायचे आहेत 8. अटाकटीची मॅच असेल. 8 रन बी भरपूर झाले मित्रांनो. हे विसरायचं नाही तुम्ही देखील. तुमच्या विकेटी गेल्या तर 5 तंबूच्या आश्रयाला. दोन्ही बाजूला मॅच चुकते. कोणाची बाजू ठरून बोलता येणार नाही. दोन्ही बलाढ्य संख्या आहेत. 12 चेंडू मध्ये 8 रनाची आवश्यकता. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती. फिल्डिंग तैनात. टप्प्याचा चेंडू आणि बघू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. ऑप्शनच्या दिशेने फटका सजवलेला. दुसरा रनाची माग होती. दुसरा रन करता करता नक्षी दिशा भटकले आणि वेगळ्या दिशेने थ्रो केला उंचीवरून. या ठिकाणी खर्चावा लागले तुम्हाला पुन्हा एक. अगदी लाखा मोलाचे रन आहेत मित्रांनो. ह्या ठिकाणी एक रन लाखा मोलाचा असेल. एक डॉट चेंडू लाखा मोलाचा असेल. कारण तुमची स्थिती गेली. 11 चेंडू मध्ये 5 रनाची आवश्यकता असेल. आणि बॉलाला उचललाय परंतु या ठिकाणी किती रन? 2. अगदी 2 रन पूर्ण असतील डिक्लेअर. आणि अगदी विजयाच्या वरट्या वर देऊन ठेवलेला आपल्या संघाला जेव्हा वॉरियर्स संघात अगदी विजयाच्या हवा जेव्हा वॉरियर्स संघाच्या दिशेने सुटतांडे अगदी आनंदाच्या लाटा ओसरू लागल्या. जेव्हा वॉरियर्स संघाचे मालक